हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण काही अशा गोष्टी बघायच्या आहेत ज्या नित्यनेमाने केल्या तर अगदी घरातील सर्वांचं स्वास्थ्य नीट राहील. ज्यांना वेट लॉस करायचं असेल त्यांचं वेट लॉस होईल. तर आता आपण काय काय करायला पाहिजे त्याच्यासाठी ते बघूया. तर आता इथे मटारचं पहा, मटार फार पौष्टिक असतो शरीराला, तर तो आपण अगदी फ्रोझन करून ठेवू शकतो. तर त्याच्यासाठी मी हे करते. आता सीझन संपत आलेला आहे पण जास्तीत जास्त मटार मी साठवून ठेवण्याचा प्रयत्न करते. तर पाण्यात मीठ टाकलं, उकळवून घेतलं आणि मग त्याच्यात हे मी मटार टाकलेले आहेत. त्याच्यानंतर गाळून घ्यायचेत. अगदी पूर्ण नाही शिजवायचे, अर्धे कच्चे असे हे करायचेत, म्हणजे साधारण असा थोडा कलर बदलला का घ्यायचे. गार झाल्यावर एखाद्या तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीत किंवा डब्यात ठेवा. पहा अशा प्रकारे. तर मी आता इथे ही प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे. तर नेहमी मी काय करते, जसं सीझन होतं तेव्हा थोडे थोडे असे मी साठवून ठेवलेले. तर आता सीझन संपता हे मी परत अजून 1-2 वेळा करून ठेवले, म्हणजे आपल्याला अगदी बरेच महिने हे पुरतात. त्यावेळी काही तुम्ही उपमा करा किंवा मग ह्याची भाजी करायची असेल तर हे उपयोगी पडतात. फ्रीझरमधून काढले का त्याचा काही उपयोग आपण करू शकतो. शिवाय नंतर महाग होतात तर ते मग स्वस्त पडतात. घरचं जेवण किंवा घरचं खाणं ते घरचंच असतं शेवटी. पण आपल्याला जिभेचे लाड पुरवायचे असतात. रोजच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी बरंच काही आपण ॲड करतो का छान छान चटकदार लागेल, पण शरीरासाठी काय पोषक आहे ते ॲड करायचं कधी कधी आपल्याकडून राहूनच जातं. आता इथे मी टॉमॅटोची चटणी बनवलेली आहे. तर टॉमॅटो, मिरची, लसूण घेतलेला आहे, त्याच्यात दाण्याचं कूट घालून आता वाटलेली आहे. छान चटणी तयार झालेली. याच्याबरोबर आता चपाती छान लागते. पण ही चपाती पौष्टिक करण्यासाठी, सर्व न्यूट्रिशन घटक पुरवण्यासाठी मी घरच्या मंडळींसाठी काय करते, तर आपलं जे चपातीचं पीठ आहे म्हणजे कणकेत मी काय करते, नेचर शुअरची मोरिंगा लीफ आटा मिक्स पावडर ॲड करते. म्हणजे याला शेवगा पण म्हणतात, शेगट पण म्हणतात, इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक. तर या पावडरमध्ये आयर्न, विटॅमिन सी, विटॅमिन B6, मॅग्नेशियम, विटॅमिन ए, विटॅमिन B2 खूप जास्त प्रमाणात असतात, जे आपल्या फॅमिलीच्या स्वास्थ्यासाठी, आरोग्यासाठी अगदी जरुरी आहे. मुलांसाठी एनर्जी बूस्टर आहे आणि बॅक्टेरिया, व्हायरसपासून तर प्रोटेक्ट करते आपल्याला. संत्र्याच्या 7 पट जास्त विटॅमिन सी आहे आणि केळ्याच्या 15 पट जास्त पोटॅशियम याच्यात असते. तर रोजच्या चपातीच्या कणकेत हे मिसळले तर शरीरात कुठल्याच न्यूट्रिशनची आपल्याला कमी भासत नाही. मुलांसाठी तर हे नॅचरल एनर्जी बूस्टर आहे आणि बॅक्टेरिया, व्हायरसपासून प्रोटेक्ट करते. शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते, म्हणजे आर्थरायटिस, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्सपासून आपल्याला वाचवते. शरीरातील साखरेची पातळीसुद्धा कमी करायला मदत करते. इन्फ्लेमेशन रिड्यूस करते. वेट लॉससाठी तर अगदी उत्तम आहे, नंबर 1 आहे. कोलेस्ट्रॉलची लेवल पण कमी करते, त्यामुळे LDL कोलेस्ट्रॉल लेवल पण कमी होते आणि महत्त्वाच्या अवयवांचे कार्य बॅलन्स करते, त्यामुळे डायबेटीस, थायरॉईड वगैरे होतच नाही. आता याचं प्रमाण कसं घ्यायचं, म्हणजे आपण कसं ॲड करायचं आपल्या कणकेमध्ये, पिठामध्ये, तर तुम्ही 200 ग्रॅम आटा मिक्स पावडर 5 किलो गव्हाच्या पिठात मिक्स करून ठेवू शकतात किंवा मग आयत्या वेळी तुम्ही एका माणसासाठी 1 चमचा या प्रमाणात घेऊ शकतात. आता मी तुम्हाला ते करून दाखवते, पहा कसं घ्यायचं ते. तर मी नेहमी आता हे वापरते. त्याच्यामुळे काय होतं, सगळ्यांची घरात हेल्थ चांगली राहते. जर तुम्हाला मिक्स करून ठेवायची नसेल तर काय करायचं आहे, त्यावेळी तुम्ही घेऊ शकतात. आता एका माणसाला 1 चमचा या प्रमाणात घ्यायचं. तर आता मी बघा तुम्हाला घेऊन दाखवते. आता आम्हाला लागणार आहे तेवढी, तर मी जवळजवळ 2 चमचे फुल असे मिक्स केलेले आहेत. तर आता मी कणिक मळून दाखवते. साधारण कणकेचा कलर हिरवटसर होतो पण छान लागते चवीला. आता याच्या पोळ्या किंवा मग पराठे बनवले तर त्याच्यात ते सुद्धा मी टिफिनमध्ये देते, मुलीला देते, मिस्टरांना देते. म्हणजे काय होतं का, त्यांना सगळी पोषण मूल्य त्याच्यातून मिळतात. तर नेचर शुअरची मोरिंगा लीफ आटा मिक्स पावडर 100% प्युअर आहे आणि गव्हर्नमेंट अप्रूव्ड लॅबकडून सर्टिफाईड आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. तुम्हाला जर ही आटा पावडर हवी असेल तर नक्की तुम्ही मागवा. आपल्या फॅमिलीसाठी आपण एवढं करणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे कशी आपली फॅमिली हेल्दी राहणारच कायम. या हेल्दी रेसिपीनंतर मस्त आपण आता हेल्दी उन्हाळ्यातला चहा बघायचा आहे, तर तो पाहूया. तर उन्हाळ्यातला नेहमीचा चहा घेतला तर आपल्याला ॲसिडिटी होते. त्याच्यापेक्षा आपण असा चहा बनवायचा का त्याने ॲसिडिटी तर होणारच नाही, शिवाय आपली पाचनशक्ती वाढेल आणि वेट लॉस होईल. तर तो पाहूया.
तर 1 कप मी इथे पाणी घेतलेलं आहे या चहासाठी। त्याच्यात ही लिंबाची साल टाकायची, लिंबू पिळायची गरज नाही। देशी गूळ आपल्या घरी हल्ली सगळ्यांच्या असतो तो घ्यायचा आहे। थोडीशी पुदिन्याची पानं आणि तुळशीची पानं जी अवेलेबल असतील त्याप्रमाणे, आणि थोडंसं आलं किसून टाकायचं आहे। तर 1 कपाला जवळजवळ एवढं प्रमाण आहे। तर गॅसवर पाणी उकळवताना करा किंवा मग आधी तुम्ही सगळं ॲड करा आणि मग नंतर गॅसवर ठेवा। पहा हे सगळे इन्ग्रेडियंट मी आता टाकलेले आहे आणि छान मस्तपैकी हा चहा उकळून घ्यायचा। तर तुम्ही याच्यात बर्फाचे तुकडे टाकून कोल्ड आईस टी पण हा घेऊ शकता किंवा मग गरम गरम घ्या, जसं तुम्हाला आवडेल तसं। तर संध्याकाळी याच्यात आईस क्यूब टाकून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर पहा माझा तयार झालेला आहे हा चहा, आणि हा नक्की घ्या तुम्ही, अगदी वेट लॉससाठी चांगला आहे आणि पाचनशक्ती पण छान आपली बनते याने। तर झालेला आहे, गाळून मी आता घेत आहे। तर टेस्ट पण याची अप्रतिम लागते, चवीला खरंच खूप छान आहे हा चहा आणि उन्हाळ्यासाठी खरोखर चांगला आहे। तर झालेला आहे चहा तयार, मी पण आता स्वाद याचा घेते आहे। मी दाखवलेल्या तुम्ही आजच्या सगळ्या रेसिपीज करून बघा, अगदी सगळ्या आरोग्यदायक आहे, आपल्याला हेल्दी ठेवतील। हा चहा तुम्ही दोन्ही टाईम घेऊ शकता, अगदी अप्रतिम चवीचा आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा।